मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी आहे पापमोचनी एकादशी। या दिवशी अगदीच काही जमलं नाही तर फक्त एक गोष्ट करून तुम्हीही भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त करू शकता। ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावी। यासोबतच देवघर, स्वयंपाकघर आणि तुळशीच्या रोपाजवळ झेंडूची फुलं वाहावी। असं केल्यानं भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात। त्याचबरोबर आपल्या घरातून आर्थिक समस्या कमी होतात असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधिवत करावी। तसेच 9 वातींचा एक दिवा तयार करून प्रज्वलित करावा, जेणेकरून आपल्यातील पाप संपुष्टात येऊन नवविधा भक्ती जागृत होईल। यानंतर देवी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचे आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या श्री हरी स्तोत्राचं पठण करावं। असं केल्यानं आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जातं।